नमस्कार. स्वादिष्ट किचन मध्ये आज आपण पितृपक्षात केली जाणारी तांदळाची खीर बनवणार आहे. त्यासाठी आपण अर्धा लिटर दूध घेतलेले आहे, अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहे, पाऊण वाटी साखर, काजू बदाम आणि केशर. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला मिळतील. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी इंद्रायणी कणीचा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही आंबेमोहर तांदूळ घेऊ शकतात, बासमती तांदूळ घेऊ शकतात. आज आपण इंद्रायणी तांदळाची खीर बनवूया. यासाठी आता आपण स्वच्छ धुवून घेऊया. तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि एका चाळणीमध्ये नितरवून ठेवलेले. 5 मिनिटांनी पाणी नितरलं की आपण ते भाजायला घेऊ. आता आपलं तांदळातलं पाणी निथळलेलं आहे. आता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यात तूप टाकू. तूप टाकायचं म्हणजे तांदूळ चिटकणार नाही, ते तांदूळ ओले आहेत आपले, म्हणून तूप टाकायचं. छान असे खरपूस भाजून घेऊ आपण. खरपूस भाजून तयार आहे आपले तांदूळ. आता हे थोडे थंड होऊ देऊ आणि मग मिक्सरच्या जार मधून वाटून घेऊ. तांदूळ थंड झालेले आहेत. आता आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊ. तांदूळाची पावडर कशी अशी रवाळ रवाळ झालेली, एकदम बारीकही नाही करायची आणि खूप जाडही नाही ठेवायची, असं रवाळ. आता पाणी टाकून आपण हे सगळं मिक्स करू. चांगले 2 शिट्ट्या करून आपल्याला कुकर मध्ये शिजवायचं आहे, त्यामुळे पाणी व्यवस्थित टाकायचं. या तांदूळ मी दळताना त्याचमध्ये वेलदोड्याचे 2-3 दाणे टाकले होते, त्यामुळे ते असं वेलदोडे दिसतात त्यामध्ये, पण त्याचा स्वाद खूप छान लागतो. कुकर मध्ये पाणी ठेवलेलं आहे. आता त्याच्यात पातेलं ठेवून आपण 2 शिट्ट्या करून घेऊ. चला तर आता 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण कुकर उघडू. चांगलं आपण गरम असतानाच यात साखर टाकून घेऊ आपण. मी इथे पाऊण वाटी साखर टाकलेली, अर्धी वाटी तांदूळ घेतलेले होते आपण, पाऊण वाटी साखर घेतलेली. भांड्यात ते मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यात आपण दूध घालू. साई सकट दूध टाकणार आहे मी, तेव्हा घट्टपणा येतो. लागत लागत दूध टाकणार आहे मी. अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. हे तांदळाच्या सगळ्या गुठळ्या मोडलेल्या आहेत. आता एकदम प्लेन झालेलं आहे सगळं. त्यात आपण वेलदोडा पावडर टाकू. काजू बदाम मी खलबत्त्यातच कुटून घेतलेले आहेत आणि केशराच्या 5-6 काड्या टाकलेल्या आहेत. आणि उरलेलं दूध टाकून देते. पूर्ण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. आता तोपर्यंत आपण याला चांगली उकळ येऊ देऊ. छान अशी उकळ आलेली आहे खिरीला आता आणि घट्टपणा पण आलेला आहे. मी आता गॅस बंद करते. आपली तांदळाची खीर तयार आहे. तांदळाची खीर ही अनेक प्रकारे केली जाते, पण आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने तांदळाची खीर केलेली आहे. तर तुम्ही पण या पितृपक्षात करून पहा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.